नमस्कार मंडळी. टेन्शनच्या पोल्युशनमध्ये हास्याचं सोल्युशन घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संकार. मंडळी, आज एका घरात एका नववधूचा गृहप्रवेश होणार आहे. बघूया तिच्या आगमनानं घरात नवीन सदस्याची भर पडणार आहे का समस्यांची, याची काहीच गॅरंटी नाहीये. बघूया तिथे काय धमाल घडतीये. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांचं. चुकून झालं दादा दादा काहीच काम एवढं कुठे श्याम यायचे रे. झालं तू नको करू अरे कुठलं टक्कल कुठलं काय कळत ना बाजू हे इथं ठेवलं बस. शूटिंग वा 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 हा काय लाजतोय वा वा वा. अगं वाघ जरा वाघ खाली वा 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 वा. बरं काय करतेस? सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं तुम्ही पण आहात ना. ठेव तिकडे. वहिनी बहीण नाही तर काय रोहित तुझी ताई म्हणजे ना एक नंबर. काय तिला कळत नाही काय. चल मापोला ना आणि उजव्या पायाने हळू बर का. चला उजव्या पायाने घ्या वा चलते हो दे घे. हा हो दे चला या. लगेच कुठे या काय नाव घेऊ दे ना. अरे आई काका मध्ये फट द्याल तर ती बोलेल ना. जरा वेळ द्या. काळजी वाली का बायकोची मध्ये फट द्याल तर बोलेल नाही. चलतं नाव आता का बसा काय सांगितलं काय आई बाबाने प्रेमाने वाढवले, लग्न करून सासरी धाडले. आई बाबाने प्रेमाने वाढवले, लग्न करून सासरी धाडले. श्रमेशरावांच्या घरात आले पण पिपाडीबाईंनी दारात अडवले. कोण ग पिपाणीबाई? तुम्ही बाबा लाडाने पिपाणीबाई म्हणतात ना तुम्हाला, मी ऐकलंय. कोण बोललं? बाबा अख्ख्या हॉल भरत ना माझी पिपाणी कुठे गेली, पिपाणी कुठे वाजते, पिपाणीबाई कुठे हरवली, असंच करत होते. दादा काय बोलली काय ही? काय बोलली? पिपाणी कोण? मी तुला आ मी नाही बोललो. बाबा असं काय करताय तुम्ही? अहो ते गुरुजी विचारत होते ना की वराची आई कुठे आहे, तर तुम्ही बोललात ना ती मैत्रिणीच्या घोळक्यात बसली आमची पिपाणी. मी ऐकलं बाबा. काय बोलते? नाही खरंच नाही. लाडाने बोलते तर एक्सेप्ट नाही अगं हा ते सांगा. सांगतोय. अगं ती आपली सगुणात्या नाही का, तिची नात आली माझ्याकडे आणि मला बोलली काका पाणी पिऊ का, तर मी म्हटलं पी पाणी. हो तुम्ही मला सगळ्यांसमोर पिपाणी म्हणाला तुम्ही मला. मला पिपाणी म्हणा, सगळं म्हणा. सॉरी चुकलं ना.
आई 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 तुम्ही रडू नका ना आई आई माझं चुकलं बाबा तुमच्यावर खूप प्रेम करतात हा मग सांग तिला. हो खूप प्रेम करतात मग? हॉलमध्ये ते कॅटरेस वाल्याला पण बोलले ना मग? की आमच्या हिच्यासाठी 200 गुलाबजाम बाजूला काढून हा, ठेव नाही तर माझी 320 किलोची बायको छातावर बसून तसं थैथयाट मांडेल म्हणून हो बाबा बोले इतकं प्रेम करतं का कोणी? तुम्ही मला 320 किलोची म्हणाला कोणी नाही. मी 320 किलोची आहे हा? तिचे ही का असली ए तू का हसतेस ग दात पाडे ना ए, दात पाडेल म्हणजे अहो, कुणाची दात पाडेल कुठे दात पाडेल आम्ही काय बघत बसली नाही माझ्या घरावर कशाला हसते मला कशाला बोलताय तुम्ही तुला बोलले मी अरे काय करताय आपण का भांडतोय? हो दादा तुम्ही काय कडक बुंदी आहे का लगा हा? सांगा की तुमच्या बायकोला ओ. हा? ए रोहित्या हिला सांगा आमच्यामध्ये मध्ये मध्ये काय अरे बसा करायचं. तुम्ही तू इकडे बेन इकडे तुमची ताई मला बोलती ती चालेल काय? हा? तोंड जायचं आपल्या घरात येऊन. तायडे Sorry. बस तू सांगितले दाजी तुमचं बी लय झालंय बरं का काय काय तायडीला काय मान बिन आहे का नाही माझ्या हा मान आहे का नाही तिला काय म्हणला तुम्ही तिला काय 180 किलोची हवी ती नाही, नाही, 220. 320 आहे का बघितलं का 320 किलोची म्हणताय होय तिला नाही. ती केटरिंग वाल्या समोर नाही. काय आणि ती किती 200 गुलाबजाम खाती होय नाव नाही तसं नाही मी काय बैल आहे होय त्यो अय्या. हो, आता नाही नाही, आता थांबा आता ऐका आता ना तुझा भाऊ बैल बोलला तुला मी नाही भाऊ बैल तुम्ही बोलला बोललाय का? दाजी, तुम्ही बोललाय तुम्ही बोल तू बोलला आता बैल बैल म्हणजे हिप्पोपोटमस आहे का मग आई शप्पथ. आता हिप्पोपोटामस बोलला तुला आता तू जास्त बोलला असं हट्टी पोटमस का काय? हा बोलला तुला हिप्पोपोटामस हे का आता काय असतं हट्टी पोटमस काय आहे? नाही नाही जाऊ दे ना कशाला काय आहे पानघोडा अरे मी नाही ही म्हणते दाजी हा बोलला अरे रडू नको ताई. आता हे असं असं करू नको अरे सेम वहिनी. पानघोडा वाटतोय. अरे शांत बसा ना वहिनी जाऊ द्या ना तुला काय गरज आहे का काय रडारड करता एवढा मंगल प्रसंग आहे ना मग? अरे सोन्यासारखी सून आली आहे घरात पोरग बघा किती खुश आहे मनात लड्डू फुटताय त्याच्या एवढं गोड लेकरू आलेलं आहे त्याला काय वाटेल अतरंगीच माझं जाऊ द्या ना सोडून द्या ना तुम्ही साईडे. चांगला प्रसंग आहे ए बेटा नको टेन्शन घेऊ असं चालू राहतं ए भांडू नका हा? हो माझं चुकलं आय एम सो सॉरी आणि हे बरोबर बोलतायत नोकर काका दाजी नोकर काका कोण नोकर काका तुम्ही नोकर काका हो हे मामा आहेत ना मामा ते लग्नात बोलत होते ना ते नोकर काका कुठे आहेत? नोकर काका मला कुठे आहेत? नोकर काका बोलली ती. हो, हो, हो. टकलू गुलाम पण बोलले तुम्हाला काय बोलतेस तू नोकर काका नाही येत ते नाही नाही, मामा बोलले नोकर माझे सख्खे काका आहेत ते ए, दादा हा माणूस आता कोणी मध्ये मला पडू? नोकर बोलला आता कोणी ए काय नाही तिकडे कपडात ये इकडे बाहेर ये ये इकडे काय नाही होय. नोकर नाही नाही थांब, मी आहे तू आता नको बोल. इथे काहीतरी ठेवायचं नाही हो बघा इथे काय बोलले काय बोला माझ्या भावाला तू बसा दाजी तुम्ही माझा भाऊ नोकर आहे नाही तर माझा भाऊ नोकर आहे तो म्हटलं मला नोकर. ऐक ऐक गप ना जरा मना तिकडे बोलतोय ना गप ना जरा तू पण मला असं वागवतो म्हणून सगळे नोकर नोकर करतात नाही, मला माझा भाऊ नोकर अहो, तर मग आहे आता असं- मानपानाच्या गोष्टी करवतास ना हो, दा- माझा भाऊ नोकर वाट तुमचं ना खानदान दळभद्री आहे हो बाबा चोमडं खानदान दाजी खानदान काढायचं नाही खानदान तायडीला मध्ये कशाला घेते माझ्या तायडी म्हणजे ती काय कमी आहे काय कमी? ती नाही बोलत काय गे तू नाही बोललीस बाबा. हा? जेव्हा तेव्हा श्यामे आहे तिला बोलत होतो आज लग्नात खूप काम आहे आपण नोकर मागूया तर नाही श्यामे आहे हा तुझा भाऊ काय आहे कामाचा तो पण आला होता ना लग्नाला त्याला म्हटलं जरा कपाट हलवायला मदत कर तोंडावर निघून गेला तो मी काय हामाला आहे हो इथं हा. पाहुणा आहे का जास्ती काम करू होय? अरे मग काय आम्ही आम्हाला का मी आम्हाला काका एकट्याने उचललं त्या कपाट मी कंबळला गेलं माझं हा श्याम्या रडताना कॉमेडी दिसतो तू का बस नेहमी फालतूपणा. ना, बरोबर आहे त्यांचं. तुला माहिती नाही मला काय काय काम करावं लागलंय नवऱ्याच्या पट्ट्याला बोक नव्हती मी जाऊन पट्टेवाला शोधला आणि बोक पाडून घेतली माहितीये माझ्या भावाने भोका पाडली आहेत तुम्ही पाडली असते भोका पाडली असते का मला बोकात सांगू नका कळलं का पाहुणा मामा आहे काय बोक पडायला होय इथं हा, काय पट्ट्याला. फक्त मिरवायला यायचं नसतं लग्नात कामं करावी लागतात काम कामं सांगताय मला एवढंच नाही नवरीकडच्यांकडे ऐन वेळेस साड्या कमी होत्या मी गेलो पेठेत आणि साड्या आणल्या मी माझा भाऊ गेला नाही एवढंच नाही ती वरातीची गोडी आहे ना ऐन वेळेस बसली ती मी उठवली तिला
आणि चुच करत हॉलपर्यंत घेऊन आलो ए घोडीला चुचकारलेस का कधी चुचकारलेस घोडीला दाजी आता लय झालंय हिच्याकडे हात दाखवून घोडी कावर म्हणला ए येडे ए दुसरं स्किट चालू आहे हो तिकडे ओ भाऊ, भावाने काय काय केलं माहितीये का काय त्याला नोकर बोलतायत माझ्या भावाला तू जास्त नको सांगू रे तू भलता डोक्याला ताप दिलेला आहे ए, अच्छा. हळदीत मी चांगला नाचत होतो हळदीत मस्त एन्जॉय तू आला आणि म्हटलं जाय ते काम कर गेलो मी ते काम करायला नाही, बरोबर. परत आलो मी नाचत होतो लगेच जाय ते काम कर मला नुसता गडी करून टाकला नाही हे बघ. मग बरं बाकीची जाऊ दे बाकीची अरे माझी पर्सनॅलिटी तरी नोकराची आहे का रे पण त्यान बाय ना एवढ्या केस बाजरून जर मी नोकर वाटत असेल तू आहे माझ्या जिंदगानी तू भाऊजी अरे तो मंडपवाला सुद्धा मला सतरंजाच्या गाड्या करायला सांगतो त्याच्या बाबाच्या नोकर आहे का मी भाऊजी शांत तू आत नको लावू रे भाऊजी तू पण दूर राहा रे दादा भाऊजी शांत व्हा. कट्यात गेली तुम्ही तुम्ही वर बसा इकडे शांत भाऊजी काय शांत- नको. भाऊजी शांत व्हा तुम्ही रडू नका थांबा एक ए श्रमेश जा पाणी घेऊन ये जा अरे नाही नाही तो नवरा थकला असेल ए श्याम्या जा पाणी घेऊन ये बाबा अरे तू भाऊ आहे का कोण आहे रे मी रडतोय तर मला पाणी आणायला मी जाऊ स्वतः काका तुम्ही प्लीज रडू नका प्लीज माझं चुकलं मी असं बोलायला नको होतं माझं चुकलं तुम्ही प्लीज रडू नका मी आणते तुमच्यासाठी पाणी हा नको बेटा, तुम्ही नको. खूप काम केलंय आमच्या अरे, लग्नात मी नको. बघितलंय नाही मी तुम्हाला ना चहा बनवून आणते दूध असेल आई गोठा कुठे आहे गोठा चहा बनवायला दूध लागेल ना कसला गोठा तुम्ही ते मैत्रिणींना सांगत होतात ना की माझ्या भावाने सगुणा नावाची म्हैस आणली आहे गोठ्यात बांधली आहे गोठा कुठे सांगू टाका मी लगेच चहा बनवते गोठा नाही मी आहे सगुणा माझं ना काय ऐ. काय मस्त म्हणतीस हुई ऐ, मस्त म्हणतीस मला माझं काय म्हणू बघाव तेव्हा अंगावर येत असते मी अंगावर येते होय मग तू आता काय करते तुझ्या दादा नडक्या हाणल्या पाहिजे तुझ्या मी अंगावर येते मग तू आता काय करते का अंगावर नाही येत असता आवड स्वतःला जरा तू बाजूला इथं माझ्या घरात येऊन बोलायचं ए रे गप्पा येता येडे म्हणजे गबस की ना मी माझं चुकलं मी बोलायला नको होत नाही बाळा नाही तुझं नाही माझ्या नंदे तर चल बी हायलय तायडे मग तू कशाला मस म्हणलीस त्याला आता तिच्यामुळे मला बोलणार आहेस तू मग तिला कशाला मस म्हणलीस तू अरे पण तुझी बाई बोलली ना तुझी बायको बोलली ना दाजी तुझी बायको बोलली शिवड्यांचं कौतुक कोणाला सांगताय इकडे का इकडे मस म्हणला हिला तू रेडा मी रेडा तर तू गुंबू मग तू गुंगू ए गेंड्या ए उबडे वाकडे ए अशी शिंगावर घ्यायची अरे चला तुमच्या दोघींच्या मध्ये माझी नववधू घुसमटली काढताय काय कशाला भांडताय तुम्ही बरोबर बोलला होतात तुम्ही काय तुमच्या घरातले सगळे सटकू डोक्याचे आहेत. तुम्ही बोललेलात ना की यांना सगळ्यांना हरिद्वारला पाठवून घर आपल्या नावावर करून घ्या तसंच करा हे कधी बोललो मी असं भेटायला आलेलात तेव्हा बघायला आलेलात गार्डन मध्ये तेव्हा आपण गेलेलो ना तिथे तेव्हा बाय बाय बाजूला होतो आता नाही बोललो मी काय बोलत नाही बोललो ए, संपा. हा घर नावावर घ्यायचं बोलला नाही. आम्हाला हरिद्वारला नाही. हरिद्वारला क्या बात है सगळ्याच मूळ मला हिचा खरेपणा खूप आवडला त्यामुळे खूप मजा आली आम्हाला क्या बात प्रसाद दा वा वा बहारदार फार मस्त विषय होता म्हणजे एखाद्या सच्शील खऱ्या नववधूमुळे अख्खी फॅमिली आधू होऊ शकते वा 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 भन्नाट कॅरेक्टर्स श्याम्या बहारदार
भन्नाट होत्या कुरघोडी एकमेकांवरच्या आणि भयानक एनर्जी होती या स्किटमध्ये सगळ्यांकडूनच. वनिता, चेतना, सावत्या, प्रसाद, श्रमेश, फार सुंदर. शिवा फार गोड दिसतेस तू आणि तो सच्चेपणा आणि तो बावरलेपणा कसा काय आणतेस तू चेहऱ्यावर. लाजवाब, मजा आली. थँक्यू वा, वा, वा. सई श्याम दादा वी लव्ह यू. फार सुंदर परफॉर्म केलं आणि तुम्ही जेव्हा खुलून परफॉर्म करता तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो आणि आपण आपल्या टीमच्या या नवीन नवीन गोष्टी शोधण्याच्या स्पिरिटला माझा सलाम. मस्त. मंडळी, मरकट आणि माणूस दारू प्यायल्यानंतर सारखेच वागतात. त्यामुळे अशा अवस्थेत त्यांच्या नादी लागू नये असं म्हणतात, कारण त्यामुळे काहीच साध्य होत नाही. पण आपल्याला इथे मात्र हास्याचा हँगओव्हर अनुभवायला मिळणार आहे. चला तर बघूया तिथे काय धमाल घडते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांचं. जरा उशीरच झाला ना. हो आहे नाटके नात होता लक्षातच नाही. काडे काडेपर्यंत घाम पण आला. एक मिनिट मी बसला उशीर झाला त्याबद्दल बोलतोय. अच्छा बस. तुमच्या घामाबद्दल मी का बोलू. तसं नाही तुम्हाला पण मला पण हे आहे टक्कल आहे. आपल्या इथे घाम येतो ना म्हटलं कधी. एक मिनिट हे मी स्वेच्छेने केलंय, तो मला पडलंय. तुम्ही स्वेच्छेने केलंय की हो हो फालतूपणा करू नका बरं काय. नाही एक तर त्यानं बायना पाऊण तास झाला वाट बघून राहिलोय मी. पाऊण तास झाला वाट बघताय. मी आता जस्ट स्किट सुरू झाल्यापासून वाट बघते. शेड लावायला पाहिजे होतं कारण ऊन एवढं आहे ना जरा प्रॉब्लेम. छुपाना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता. जरा गौऱ्याची गाडी परत अडकली. गौऱ्या भाई वाशाला लागला यार. थोडं लांबून बोल. गौऱ्या भावा चालत नाही. अरे यार तू कसला गातो यार. हा ना तुझ्या गाण्याच्या गौऱ्या तू गातो ना तेव्हा जखम होते रक्त नाहीत भावा. ते जाऊ दे ते सगळं तुझ्यावर आलंय तर वरण गाणं गात चालले. ए तू तक जाना तू तक जाना सॉरी तू तक जाना तू तक जाना जाने ऊपर दाना तू तसं अरे बाबा राज कपूर साहेबांनी माझ्या समोर गाणं बनवलंय. काय बनवलंय. तू तर जाणार तू तर जाणार असं आहे ते. मला माहितीये गाणं कसं आहे माहितीये. कसं आहे फुकट दाना फुकट अरे नाही माहिती. ह्याला लाफायला पाहिजे. काय मला फुकट गुच्छ बटारे. हा ए गुच्छ बटारे शाकाल अशी मारीना सांग कर डायरेक्ट खुल बसून खुरमिंदा सारखा बोलायला लागशील. इनको मगरमच्छ के हवाले कर दो. ह्याला सांग आपल्याला. का रे झुलता मनोरा. उठ उठ. हळू काय केलं. इकडे पाय ना इकडे पाय ना. अरे तू केवढा आहे मी केवढा आहे. तुला नुसतं जाय म्हटलं ना तरी गटारात जाऊन पडशील तिकडे. कळलं ना. डोकं नको फिरू. असा शपालून काढीन ना सगळ्यांना. हा बस स्टॉप आहे का तुझ्या आंटीचा अड्डा राडे घालायला. नाही आंटीची नाही शेट्टीची पहिलवान. थांबा आता लेवल झाली. ए कसा चोकअप झालेला तुझ्या नरड्यावरच बुक्का मारीन मी. नको ना पुंगळ पांड्या तुला मारायला लागलो ना तुला पळायला पृथ्वी अपुरी पडेल रे. कॉमेडी दलिंदर रे काय चालू आहे. कुठं चालला इकडे तू गेला. अरे काय चालू बापरे.
हा काय नाटक चालू आहे जास्त होत्या. ए गुच्चू पडतो बरं केलं सॉरी बोल. नाही नाही ए सार्वजनिक ठिकाणी दांगडो करता बरं केलं राजा नाही वाटत तो मारी नाही केला शांत राहा एकदम ये नहीं है क्या तुमरे का हाँ खुद का ये शर्म का नहीं है क्या हाँ ऐसा तुम पब्लिक प्लेस में ऐसा ये घान घान करता है सब एक करके तुमको खुद का शर्म ये नहीं है शर्म नहीं है हम सामान्य मानुस है शुभ शाने. ए नहीं नहीं अभी क्यों अभी बोलो हाँ अभी बोलो अभी क्यों है मार आम्ही घाबरलो. नीट राहा नहीं नहीं हम सामान्य मानुस है कल ना हम पोट को चिमटा निकाल के वो कर भरते हैं हम इसलिए तुमका सब वो सुविधा मिलते हैं समझ गया ना ऐसा ऐसा पान फेरते हैं तुम हमका पब्लिक का हाँ ये नहीं होने उठक बैठक निकालो नहीं नहीं आज तुम उठक बैठक निकालो तुम उठक बैठक निकालो उठक बैठक निकालो माग एक प्रश्न निकालो उठक बैठक निकालो एक प्रश्न आहे फक्त. नाही नाही ते हिंदीत का बोलतात मराठीत बोला ना. ना मी कशातून बोलीन हम सामान्य माणूस है हम सामान्य मानुस है हम लोग का उद्वेग ऐसा हिंदी में अच्छा आता है बाहर कुएं उठक बैठक काढ दो. निकालो उठक बैठक निकालो काढा सब तोडला पाहिजे ना तुम्हा सगळ्यांना अरे तुमच्यामुळे ना समाजात सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत कळलं का दारू पिऊन येता पब्लिक तंगडं तोडलं पाहिजे रे परत या तुम्ही दारू पिऊन तंगडं तोडून हातात देईन सामान्य माणूस आहे सामान्य माणूस लक्षात आलं ना सामान्य माणसाचा हात आहे हात शिरा बघितला याच्यावरच्या बापरे बघितलं काय परत जर केलं ना दारू बिरू पिऊन आलात ना माझ्याशी गाठ आहे तांगडा तोडून हातात देईन लक्षात आलं नाहीतर भाऊ या तुम्ही भाऊ या तुम्ही भाऊ भाऊ कुठे गेले रिक्षा इकडे थांब. नाही भाऊ इकडे थांब. गेला तुझा भाऊ आता आम्ही तिघे म्हणून तुला रिक्षा करून गेला भाऊ. लय बोलला रे एक शाने. हा लय बोलला. तू बोलला ना बोल. तुम्ही बोल. त्याला मी शाकाल बोललो त्यांनी माझ्या कानाखाली मारली आमचं आम्ही बघून घेतलं तू आम्हाला उठा भाषा काढायला लावल्या उठा भाषा काढायला लावणार. बाई बा तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही मी एका कचेरीत कामाला आहे मी तू कचेरीत कामाला तर मी कचोरीत कामाला काय म्हणशील बोल. अरे काय केलं? असं नाही परत करायचं? नाही मी कचेरीत कामाला म्हणजे ऑफिसमध्ये कामाला आहे मी मला एवढंच म्हणायचं होतं असं करू नका बाळांनो कंदेल पाळणं बोलला तर अरे बोलतो कशाला वाजव ना. एक नंबर. इकडे बोला. काय बोलतो रे मागात बसून आये नाही मग कशाला बोलतो मला काय करायचं तंगड तोडायचं आमचं तंगड तोडणार तू आमचं नाही तंगड तंगड तोड. आमचं तंगड तोडून आमच्या हातात दे आम्हाला बघायचं आहे आमचं तंगड कसं दिसतंय ते. तंगड तोड अरे तोड ना. अरे मला तोड तंगड मला तसं नाही ना अरे म्हणायचं काय बोलला हमरे का आदमी का सामान कोंको हेंगो म्हणजे का सर हेंगो अरे मला तसं नाही ना म्हणायचं तुला अरे मार ना. अरे बोललं काय त्याला. अरे यार तू त्याला खालच्या गालावर कशाला मारतो त्याला वरच्या गालावर मारिते मार. अरे 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 ऐक ना असं नाही ना करायचं मग काय? अरे माझं एवढंच म्हणायचं होतं की दारू पिणं तसं चांगलं आहे म्हणजे तसं हे नाही दारू पिणं तसं चांगलं आहे पण घरात प्यायची ना रे बाहेर नाही घरात प्यायची घरात प्यायची? हे बघ गोंडुलो असं नाही करायचं गोंडुलो आले रे आता तुला कसा फोडवलो ते बघ जरा आता काय हा? लय बोलला मगाचपासून. अरे भाई तू आमचं तंगड तोडणार आहे ना त्याला उलटा फिरव मला तुझ्या बसाच्या जाग्यावर तंगड असं लिहायचं आहे. असं लिह. नाही हो? ये ना. अरे नाही, नाही, अरे नाही, आवाज वाढला तुझा. अरे मेरे को ऐसा नहीं मेरे को ऐसा ही किया मैं ऐसा मना तो नहीं किया नाही ना नहीं किया उठा बसा काढतो उठा बसा काढ. 52 वर्षाचा माणूस आहे रे असं नका ना रे हे थांब थांब बने जेला सांग कनेक्ट ठेव जेला उठा बसा काढतो उठा बसा त्या बिल्डरला बोललो ना मेरे हात का शिरा देखंगो हंगो दाखव शिरा दाखव तुझ्या हातात एवढं बोलशील उठा बसा काढचाल. अरे खूप साधा माणूस आहे रे. साधा माणूस. खूप साधा माणूस आहे. मी खूप घाबरट आहे रे मी सगळ्या गोष्टीला घाबरतो रे अरे दाढी करताना सुद्धा मी टायर घालतो आणि दाढी करतो रे पाण्याची भीती वाटते रे बुडेन म्हणून खरंच सांगतो रे आईच्या पण सांगतो रे. एवढं करशील मी खूप साधा त्याला माणूस आहे. फिरव रे मला याच्यात तंगडलेलं आहे. अरे नाही रे करायचं यार. नाही करायचं यार. एक काम कर गौऱ्या काय? तंगड लिहिली 3-4 वेळा खोड चुकीतली आणि खोड. अरे नाही ना, चुकीतली आणि
बन्या नाही रे, नाही रे. अरे नको ना यार, फिर गलती किया नाही यार. एवढं गलती मी आगाऊपणा केला. मी मान्य करतो. मी कोऑपरेट करायला तयार आहे. तुम्ही शिक्षा द्या, मी घेतो. हे बन्या हे लक्ष एक दे बन्या नाही हे बघा. आता इथे मारा. इथे 3 खाल्लं, एक इथे मारा. चला, एवढं बस कर. परत मी नाही करणार, शपथ नाही करणार नाही करणार. तुला घरी जायचं करायचं मला. एंटरटेनमेंट कर एंटरटेनमेंट कर. मला शेर ऐकायचंय. चल उर्दू नाही मला शेर गौरवभाई मला शेर उर्दू मध्ये अरे माझा हिंदी हमरे का तुमरेकाच्या पुढे जात नाही. मी उर्दू कुठून बोलणार आहे? खरंच सांगतो मी नाही. मागाशी लय शानपणा करतो होय, होय. ना. शेर बोल बोल मला ऍक्च्युली शेर उर्दू मध्ये मी एक छान गाणं म्हणू का? उर्दू मध्ये शेर पाहिजे शेर खाली बस हा खाली बस शेर बसून शेर बसून जा. बस नाही ना मुशल नाही यार अरे आपला. हात आहे चल. अरे यार, रस्त्यावर तुम्ही हे असं बस, करता. बोल सर कसं आहे? हे काय कसं आहे कसं काहीतरी करतात ते असं करतात. अरे त्याला ईर्षा कसं आहे म्हणशील ईर्षा आणि असं असेल कसं याला फिरव रे नाही, मी करतो रे यार. मी मुद्दाम करतो करतो रे. गौरव ऐसे क्यों करतो यार? मी करतोय रे मी. बोल चल बोलतो ना यार. कधी बोलणार अरे मी ते शेर असं नाही येत नाही यार. आयुष्यात शेर नाही बोललो मी यार. बोलतो मी एवढा हिंदी बोलला मग अशी बोल. मुकलमक के खुदगर्ज के जालिम जमाने को दिया है दवा की दुआ है किचकिचाहट. मेरे जन्म को आके आशियाना करके आले हैं किनकिनाहट. अर्थ सांग अर्थ नाही आता आता अर्थ सांग आता जे बोलला ते. आता मला नाही येत अर्थ. मला नाही येत अर्थ. तुला अर्थ रे नाही, नाही भाईला फिरव रे नाही, नाही, अर्थ सांगतो रे यार. अर्थ मग तू बोल अरे मी बोलतो रे. मला अर्थ पाहिजे आत्ताच आत्ता अर्थ सांग. ते बोललो ते मला आधी काय आठवत आहे काय बोललो ते. बोल रे बोलतो रे. म्हणजे जिंदगी में कितने भी हम लोग में केवड़ी भी ख्वाहिश अपने हो गए. ख्वाहिश के जरिए हमको मिला के हम इस कसूरवार जनता के सामने वो करके हम मुंचमुनान करके जिंदगी के दायरे में चल के हम जब घुस जाते हैं तो जब लोग आते हैं मिलते हैं तो भाई ये रंगीन दुनिया में फुलकुले गुलशन गुलशन यार भाई यार तू कमाल आहे यार का अर्थ सांगितलं यार बोल ए भाई आय लव्ह यू यार आता झालं ना मी बोललो अजून रे. एक शेर ए भाई एक शेर अजून सांग. अरे नाही रे. एक शेर अरे एक म्हणता रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या तर हे दुसरं नाही होणार रे. ऐक ठीक ना आहे, माझं, हे नाही होत रे बाबा. गाणं ऐकू चला आम्हाला अरे नाही रे बाबा गाडं. अरे कुठे रस्त्यात मला बसवले रे? गाणं गातो का नाही तू कोणी बघितलं तर हे करते गाणं गातो का लिहून बोलतो ना यार. चल, एक दोन कोट मार ए त्याला दे रे. नाही, याला, ए, नाही दोन कोट किंग पिक्चर पक्षी बघितला तरी मला चढते यार. हे नको रे. ऐक ना. दोन गोट मार सांग कंदेला डाव्या हाताने पटकन पिया आयुष्यात कधी राक्षसावानंतर थेट हे घेतोय मी मध्ये काही अरे घेतो. तू रे बोलतोय यार पियाच काम कर ना दे त्याला दे घे आता तर कसं आमच्या लेवलवाला आहे आपले भाव की आता आला चल पग घुंगरू बांध मेरा नाच चालेल मला हे चालेल. गाणं मस्त आहे. मला चालेल मला तर गावात गावात आहे रंग का भंग. काय रंग काय म्हणतो? सुरुवात हे सांगितलं तुला नाही आई शपथ ते नाही हा. हे. काय बात आहे? बुजुर्गों ने फरमाया के औकात बकून लफड्यामध्ये पड. पण माझ्यातले किडे एवढे तोंड न बघता लफड्यात पडतो. मग समोरचे किडे समोरचे किडे असे घुसतात आणि मग 4 चौघात रस्त्यावर तंगड्यावर बसावं लागतं. चलो भैया हम अपने पैरों के ऊपर हो गए. ये मिलाली है. गाणं गात होतो. नाही, गाणं शिवी दिली होती. मिलाली है ताल पाकड पडत दम मिलाली है ताल पाकड पडत दम मिलाली है ताल पाकड पडत दम. थँक्यू.
ताली है ताल पकड़ दम दबा लेगा दांतों तले लिया उंगलियां उंगलियां के जहां देख कर अपनी चाल धन्यवाद काय धन्यवाद वा 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 बॉईज एकदम झिंगाट परफॉर्मन्स. प्रसादा भन्नाट, मजा आली. उत्तम संकल्पना होती आणि उत्तम सादरीकरण होतं. म्हणजे श्याम्यानी जो ग्राफ असा वरती नेला तर मला असं वाटत होतं की शेवटी ट्विस्टला श्याम्या परत येईल की काय इतपत त्यांनी तो पहिला पोर्शन उत्तमपणे प्रेझेंट केला श्याम्याने. श्याम्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. तुम्ही तिघं नेहमीप्रमाणे हुकमी तुमच्या फोर्टे आहे तुमचा. बने आज म्हणजे आजचा तुझा परफॉर्मन्स सटाक असाच होता. या बात. क्या बात. वा. गौऱ्या, पृथ्वी मस्त. सम्या, तुझा म्युझिकचा सेन्स जो अधूनमधून दिसतो ना तो हा म्हणजे क्या बात आहे. आणि कुठलं गाणं कशा पद्धतीने वापरून कसा विनोद निर्माण करायचा याची उत्तम समज तुला आहे. म्हणजे या पद्धतीने तू पगघुंगरू वापरशील. दिस इज अनबिलिव्हेबल. मजा आली, खूप मजा आली. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. क्रेझी. खूप छान संकल्पना होती आणि तुम्ही चौघांनी फार अमेझिंग कामं केलीत. श्यामदादांचं पण तेवढंच कौतुक. बने आज दिन बहुत ही सुहाना बने. फार सुंदर केलंस. काही इम्प्रॉम्प्टू पंचेस पण होते ते पण फार सुंदर आले आणि कॉन्फिडन्स तुझ्या कॅरेक्टरचा मला खूप आवडला आणि आज खाऊन टाकलंस. मजा आली. दादानी जो शेअर पेश केला त्यासाठी हा विशेष वाटा. कमाल. थँक्यू बॉईज. मंडळी, आज मोरे फॅमिली गेली आहे लॉटरीचं तिकीट खरेदी करायला आणि त्या निमित्तानं आपल्याला हास्याचा जॅकपॉट लागणार हे नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे यांचं. रस्त्यात उंचारी धड चाला. हे बाटक्या पप्पा कुठे आहे? पप्पा पप्पा कुठला पप्पा? वासाड्या असं किती तुला पप्पा आहे? पप्पा पप्पा लॉटरी विकणार आहेत ना तुझं पप्पा, त्यांना बोलव. हॅलो, हे माझं स्टॉल आहे. तुम्ही तिकीट काढणार आहे काय? ना आम्ही पंच काढणार आहे फक्त. आजचं कास्टिंग बघता एक तर लॉटरी लागल नाही तर फक्त लागल. माका तर दुसऱ्याचे चान्सेस जास्त वाटत. मग तू एखादा पंच कर ना कधीतरी. हा काय हा? सगळीकडे पंचवार्षिक योजना असते, हिच्याकडं वार्षिक पंच योजना. वर्षात ना एखादा पंच काढल्यानंतर काढला नाही तर सत्यानाश. लय बोलतास, लय कॉन्फिडन्स वाढलो. या मॅडमनी तुमच्या नाकाचं काय कौतुक केलं, नाक लयच तरतरला तुमचा. बरं उगाच बोलू नको. गप्प. हा. बोलू माझ्या नका. औषध काय बोलायचं नाही आता सांगून ठेवते. हा एक थोबाड बोलीन आयशी काय बोलू नको. बघितलं कोण हा? हा आमचा संयुक्त पंच. माझा पोरगा दत्तू. हा पोरगा आहे? होय तर बघितलं ना कसा बोलतो बापाला. हा लाज वाटते वसाड्या थोबाड फोडीन तुला सांगून ठेवतोय. मी पण फोडीन मग. हा ए, काय बोलास तू? मी पण फोडीन. असू दे. हा माणूस बघितलास हा मगाचपासून बघतोय. एवढं याला काय? उचलून फेकीन तुझ्या अंगावर. मला का उचलून फेकून मारणार? तुम्हाला तिकीट काढायचं काढा नाही तर निघायचं. चला. हा काढण्यासाठी झाली तिकीट, फिरायला नाही आली नाही. बघा का काय मला एखाद्या करोड रुपयाचं तिकीट लागलं ना हा.
मी ह्या दोघांना फोन करणार आहे आणि सांगणार आहे बॅगा भरून तयार राहा. ये बाय म्हणजे आमका फिरूक नेतास का काय अं? लात मारून बाहेर ऐकलं नाही तुम्हाला. काय ता काय मला कशा कुठं? करोड रुपये लागले, मला तुमची गरज नाही आहे. मी माझी वेगळी लाईफस्टाईल जगणार आहे. व्हॉट अंडरस्टँडिंग फॉर फंटास्टिक फॉर फर्टिलायझर. आय एम करोडपती नाव. दिस विल फंटास्टिक फर्टिलायझर. गुड थिंग. तुमची लाईफस्टाईल आणि तुमचा इंग्लिश एकदाच वाहिनात घालून चांगला कुठतय. घबरा नको आता काहीतरी बोलतास ना. आई जास्त पुढे पुढे करू नका. तुमका करोडचा तिकीट लागला तर तुमकी अशी तशी सोडूच नाही मी. काय करशील? तुमच्याकडनं पैसे वसूल करतले मग तुमका लात मारतले. मला का लात मारतलो? तुला कसले पैसे? कसले पैसे म्हणजे नवऱ्याच्या संपत्तीवर अर्धो अधिकार बायकोचो असता. त्यामुळे तुमची अर्धी संपत्ती माझ्या नावावर करा आणि मग काय ता निघा. अच्छा, हा नवऱ्याची संपत्ती अर्धी आहे वे? हा मग ठीक आहे. 1 2 3 ये बाय माझी. 4 ही माझी सध्याची संपत्ती 20 रुपये. ओके, अर्धी संपत्ती. अजून 5 घे. ते कशा याला पण घेऊन जा. दोघांनी पण तो आणका आला करा. 15 रुपयानी काय बंगलो बांधतलं. बंगलो काय बंगलो? तुम्ही काय त्या बघून घ्या, या. आता कर. तुम्हाला तिकीट काढते, तिकीट काढा ना. कशाला भांडताय तुम्ही? त्या माणसाचा बघा काहीतरी आपला. बस तिकीट इकडं काढा वा. तुम्ही. हा. दादा नू कुठली? आमका सांगा ना हे लॉटरीची खयची तिकीट असं तुमच्या म्हणजे तुम्हाला सांगतो 20,000 1 करोड पर्यंत आहे. की बाय माझी 5 करोडचा बंपर ड्रॉ लक्की. इथं सांगता? 5 करोड एवढी लॉटरीचं तिकीट आहे? तरी वसाड तू एवढा भिकारी कसा? मी भिकारी आहे? नाही तसं नाही. मी भिकारी आहे? नाही. सनकना शिवाजबन. तसा. कुठून आली कळणार पण नाही नाही, तुला. बरोबर. भिकारी म्हणजे तसं नाही. भिकारी म्हणजे तसं नव्हतं. आता एवढा लॉटरीचा स्टॉल आहे का नाही तुमचा? मग एखादी लॉटरी लागली असेल का नाही तुम्हाला? अरे पण मी लॉटरी तुम्हाला विकत देतो. मी कशाला काढू लॉटरी माझ्या दुकानामध्ये? हाय त्या माणसाकडे लक्ष नका देऊ. हाय तो बोलण्यात गुंडाळण्यात ना 1 नंबर आ. मी? तुम्हीच माझ्या बापाशीक पण असं गुंडाळल्यानी म्हणून माझ्यासारखी चिकनी लॉटरी लागली आहे अंका. माहिती दुसरी नाही. आहे घरी कोण चिकनी लॉटरी? बसा कामात लागा. हा. एक काम करा माका ना हे 50 लाखाचा एक तिकीट द्या. मी काय म्हणतो ऐका, ऐकून घे. हा बघ, ऐका. 50 लाखाचं तिकीट घेतलेला की आपण हा. तिघांनी वाटून घ्यायचं. चालत. तू 15 आणि मला 15. हा आणि उरलेले 5 कोणाक देतालास? ते 5 लाख रुपये मला द्या. मला पिंकीला द्यायचे. अच्छा, पिंकी हा. परवा तिनं गुलाबाचा फुल केसात घातला नव्हता. 1 तासाच्या आत उवानी सगळं खाऊन टाकली नाही माहिती? शिवाय नुसता देठ राहिला होता. तुझी पिंकी आता बाहेर काढतो. वसाड बाहेर काढतो. पुढे मारू नको. पिंकीला पैसे देतोय. तुला ना वसाड्या बैलाच्या शिंगावर बसवीन आणि खाली फटाके लावीन. नाही तुझ्या कुल्याची स्ट्रॉबेरी झाली ना तर नाव नाही सांगणार. कसा बोलतास? कसा बोलतास? हा? चला तुम्ही इकडनं. तुम्हाला लॉटरी काढायची आहे तर कशा थांबलात? अरे लोकांना वाटतं उगाच इथं गर्दी झाले, दुसरीकडे लोक जातात. तुम्ही चला इकडनं. अरे नाही. हो बाबा, आम्हाला लॉटरीच काढायची. अरे पण लॉटरी काढता काढा ना. मगापासून तुम्ही अर्धा तास झाला नुसतं तुम्ही बोलताय लॉटरी काढा. थंड घेतो का? हा. लॉटरी काढा. एक काम कर, मला 1 करोडची लॉटरी दे आणि 1 पैसा कमी घेणार नाही. करोड म्हणजे करोड पाहिजेत मला सांगून ठेवतोय. अरे पण मी कुठं तुम्हाला 1 करोड देणार आहे? गव्हर्नमेंट देणार आहे, ते पण इन्कम टॅक्स कापून देणार आहे. नाही काय गव्हर्नमेंट देईल तर देईल, पण मला 1 करोड रुपये पाहिजेत. आणि मी ठरवलं त्या पैशाचं काय करायचं. काय करतालास? काय म्हणजे तुला माहिती नाही? मी त्या पैशात आहे ना 1000 माकडं विकत घेणार आहे. कशात माकडा? म्हणजे तुला काहीच माहिती नाही? अरे द्यावा, काय आहे, परवा मी व्हिडिओ बघितला. माकडांना आहे ना, माकडांना कॉफीची फलं खायला घालायची. मग दुसऱ्या दिवशी ते ना शी करतात ना, त्याच्यातनं बिया बाहेर पडतात. हे बाय माझी. त्या गोळा करायच्या आणि जाऊन विकायच्या. जाम भाव येतो का नाही त्याला? होय का? मग लय पैसा आहे. त्या हा. बिया कोण गोला करणार आहे? हा, याला दुसरं काय काम आहे? सकाळी उठला की माकडांच्या मागे लावणार. हा. त्या परब्या तुझ्या बापाचा नोकर आहे मी. मी माझ्या बापाचा नोकर आहे. मग मी कोण आहे? मी कोण आहे बाप. मग? हा सॉरी, मग ते दुसरं वाक्य कॅन्सल. चुकलं जरा. अरे काय चाललंय तुमचं? कशाला भांडताय वासड्यानो? आणि ती माकडाची शी मधले त्या बिया नाही, मग हत्तीच्या लीद मधून, म्हणजे हत्तीला जर का ते फळ खायला दिलं तर त्याच्या लीद मध्ये ज्या बिया येतात त्या विकल्या तर त्याचे जास्त पैसे येतात. हे बाय हा, मग? माझी, हत्तीच्या? हा. माकड असू दे नाही तर हत्ती. मी नाही तुमच्याकडे नोकरी करणार. जा. अच्छा, तू माझ्याकडे नोकरी करणार नाही? नाही. ते नको करू.
मी ह्याला ठेवीन नोकरीवर माझ्याकडे मग ठेवा. मला हा, मग मला आता- कशाला वाचाडेन तुम्हाला काय कळतं का अक्कल आहे का काय कळायचं तुम्हाला काय? अरे तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली तर त्या हत्तीच्या गुवात मी हात घालून ते बिया काढू संकट मार तुम्हाला लॉटरी काढायचं काढा ना, ठीक आहे नाही नाही दादा नु त्या माणसं अरे काय चाललंय तुम्ही मगापासून नुसतं तुम्ही बोलताय पण लॉटरी काढा ना बरोबर आहे तुम्ही माझं ऐकून घ्या आई त्या माणसाकडे लक्ष देऊ नका मी तुमका कामात ठेवतले मी करोडपती झालोय ना की मी जेवणाचा बरासा मोठासा हॉटेल सुरू करतले त्यात तुम्ही काम करा हा तुझ्या हाताला चव आहे वासाडी आहे हाय चव आहे तुम्हाला सांगतो मागे एकदा जेवण बनवला आणि तर कुत्र्याला खायला घातला हा मग? कुत्र्यानी टोली केली आणि माझ्यावर हल्ला केली ना माहिती माझ्या स्वयंपाक कौशल्यावर उगाच नाव ठेवू नका हो, मोठी आली स्वयंपाकवाली घबरा हो राहू दे, तुम्ही दोघं थांबा एक मिनिट काय झालं? काका काय? तुम्ही ना माझ्याकडे कामाला या. मी तुम्हाला नोकरी देतो कसली नोकरी? अच्छा तू नोकरी तू काय करणार आहेस मी मी मेंढी पालन करणार आहे तुझ्या अंगावरची लोकर आधी विक वासाडी पडली तुझ्या तोंडावर मी हा मेंढी पालन करतोय त्या मेंढ्यांना पण कॉम्प्लेक्स येईल तुला बघून हो तुम्ही जरा शांत बसा ना मला 1 करोडची लॉटरी घ्यायची मला श्रीमंत व्हायचंय बाई. काका मला हा, लॉटरी द्या हा दत्तूच्या हातात लॉटरी करूया कसं असतं लहान मुलाच्या हाताक ना यश येतात याच्या हातावर फक्त केस आहेत आणि हा लहान नाही हा बुटका आहे तो आणि बघ वसाडीचा तो आणि बघ हसतो बघ कसा हा लहान पोरं आपण असे फुड्यात घेतो ना तर अंधारावा गोंधारावा असा वाटतं याला फुड्यात घेतला ना ही असं वाटतं माहितीये गबरा याचा तोंड लपवायला ना चड्डी शिवली पाहिजे हवं ना त्याला 2 भोका ठेवा श्वास घेण्यासाठी का? पण ह्याचा तोंड लपवा वासाड्याचा गबरा काय गपरावा उगाच आपल्या मॅप वर ए, वसाड्या काय झालं त्याला चड्डी नाही तुझ्या थोबाडाला चड्डी शिवली पाहिजे तुझा थोबाड बंद करायला आल्यापासून बाड 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 चालू आहे नाही. अरे मातीचा असं तर फुटला असतं वसाड्या लायके भिकाऱ्या 1 करोडची लॉटरी काढण्यासाठी 200 रुपये हा लागतात मग? अरे वसाड्यानं 5-5च्या 4 नोटा घेऊन आलात लायकी आहे निघायतून हे बाय माझी. चला निघायतून लयच बोलता चला, निघा. आऊ. माणूस. एक आ, नाही, त्यांना माझ्या अंगाला हात घाल. एक आता बोल नको लिंबू काढ नाही, त्याला दाखवतो आता आता बघा तुम्ही तर बाय माझ्याशी सत्याची पाण बाय माझ्या आई, खाली बस संध्याकाळचा प्रहर आहे, तू बोलणं घ्यायला राजी आहेस बाय माझ्याशी नाव काय तुझा ए, चल, नाही सांगत ए चल नाही सांगत असा जो मनुष्य आहे तो आज इथं मला बाय माझ्याशी नडलेला आहे हा लॉटरीवाला हा त्याच्या लॉटरीच्या आकड्यासारखा त्याला वाकडा तिकडा कर त्याचा नाही करून टाक बाय माझ्याशी गप्पा मार. मान रे तू माझ्याशी अरे मला नडते म्हणजे काय बाय माझ्याशी असे सत्य हो आणि बाय माझ्याशी बाय पडून घ्या आज बघ आता कसा नाही नाट होतो तो बाय माझ्याशी चल बोलणं घ्यायला राजी काय घबरे बोल परत निंबू काढला कर नाही तुमच्या नेता मला नडत होता ना म्हणून हे ठेव रे ए, ला- नाही नाही पल- पल घे. कोणासाठी जरी काढला ना हा. तू जेव्हा जेव्हा निंबू काढशील ना तो निंबू पिळून त्याच्या बिया चेचून तुझं सरबत करून कसं टाकेन नाही, मी. नाही, बरं, हा? ऐकून घे, नाही. दलिंदर नाही, नाही, ऐका, नाही. खूप दिवसांनी माझ्या नाही, हाताच्या नाही, घासात नाही, पडला. नाही, नाही, आता मी तुझ्या हेलिकॉप्टर करेन नाही, तुझी नको. पाय- अरे थांब रे थांब रे काय करायचं थांबून हा? दादा तू असंच ना खांद्यावरसून घेऊन जा हा. आणि दुसऱ्या खांद्यावरसून ना श्याम मांगरला घेऊन या जा चालू श्याम बांगर हो हो मला बाप म्हणून ते लय आवडतात घेऊन येते ना पप्पा म्हणून माझे बाप म्हणून हा अरे कोण आहे तुम्ही मोरे family. अरे तू कोणाच्याच राशीला येऊ नका तू दलिंदर कुठले खड्ड्यात गेली तुझी लॉटरी हे बाय माझे पहिल्यांदाच पळून गेलो ना आपलं नाव ऐकून घाबरून पळून गेलो तर बाय माझ्याशी हा जो टकलू माणूस आला आता त्यानं मला सोडलेला आहे तर बाय माझ्याशी त्याचा भले कर पण ह्या माणसाचा नायनाट करून टाक बाय माझ्याशी वा 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 तुफान मस्त झाला परफॉर्मन्स सई प्लॅटॉनिक डायलॉग डिलिव्हरी म्हणजे काय वादच नाही फारच मस्त मला फार आवडलं तर तू पण टायमिंग तुझं मस्त होतं काही जागा खूप छान घेतल्यास रस्ता मस्त अरुणदा मस्त छान मजा आली खूप दिवसांनी श्यामदादा पण आले स्किट मध्ये त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या अँड थँक्यू मोर फॅमिली